तर ज्या प्रकरणी शुक्लावर ही कारवाई झालेली आहे ते मारहाण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया। मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे आणि राहील, माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही। कल्याणच्या घटनेवरून देवेंद्र फडणवीस यांचा इशारा। मुंबईतील मराठी माणूस हद्दपार का झाला आणि कुणाच्या काळात झाला? मराठी माणसाला विरार, कल्याण, डोंबिवलीला का जावं लागलं? देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर पलटवार। कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे संतप्त। महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातल्यास आमच्याकडे बोट दाखवू नका, राज ठाकरेंचा इशारा। मराठी माणसावरचा अन्याय सहन करणार नाही। कल्याणमधील घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश। कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई होईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। मराठी माणसावर अन्याय केल्यास महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा। माज दाखवणाऱ्यास आमच्या मुलांनी न्याय दिल्यास पोलिसांनी मध्ये येऊ नये। कल्याणमधील घटनेवरून आदित्य ठाकरे आक्रमक। मराठी माणसाची संघटना फोडून फडणवीस, मोदी यांनी मराठी माणसाला कमजोर केलं। मराठी माणसाला मुंबईतून घालवण्याचं काम करतायत। शिवसेना म्हणून नामर्द लोक सत्तेत बसलेत, संजय राऊतांची टीका। महाराष्ट्रात मराठी माणसाची गळचेपी होतीये, सुनील प्रभूंची टीका। कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीनंतर विधानसभेत विरोधक आक्रमक। मराठी व्यक्तीला त्रास देणाऱ्या परप्रांतीय अधिकाऱ्याची कानउघडणी। ठाकरे गटाकडून डाबर कंपनीत काम करणारा अधिकारी नितीश कुमारला सज्जड दम। नितीश कुमारकडून महेश पवारला 6 महिन्यांपासून त्रास। महेश पवारांकडून ठाकरे गटाच्या संतोष शिंदेंकडे तक्रार।